हॅलो गुगुसची पब्लिक, मी श्वेता आज आली आहे प्रभाग क्रमांक 10 मध्ये. तर आपल्याकडे जे फिमेल कॅन्डिडेट आहे, आज आपण त्यांचा ओपिनियन घेऊ. जय शिवराय जय भीम. माझे नाव आनंदी दिलीप कातडे. शिवसेना उभाटा पक्षातर्फे प्रभाग 10 मधून माझं चिन्ह आहे मशाल. तर आज आपल्या सोबत आहे अमित बोरकरजी. तर आपण पण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की काय त्यांचं ओपिनियन आहे. नमस्कार, जय भीम जय शिवराया. मी अमित नागोराव बोरकर, प्रभाग क्रमांक 10 मधून SC गटातून राखीव या सीटावर मी उभा आहो. आणि माझं क्वालिफिकेशन तसं तर मी इंजिनियर आहो, सध्या PhD करत आहो. आणि माझ्यासोबतचे जे ब गटाचे उमेदवार आहे आनंदताई गाटाडे, यांचंसुद्धा इंजिनिअरिंग झालेलं आहे. तर आता तुम्ही सांगितलं की तुमचं शिक्षण भरपूर आहे आणि PhD पण करून राहिले. तर मग तुम्ही प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुमचं तर भरपूर काही होऊ शकतं, म्हणजे चांगलं एज्युकेशन आहे, जॉब करू शकता. मग पॉलिटिक्समध्ये इंटरेस्ट का? नाही, बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. परंतु आपल्या गावामध्ये एक अंधार पडलेला आहे. तर अंधार कशाचा? पूर्ण करप्शनचा, बेरोजगारीचा. इथे आपल्याला सुविधा नाही आहे. प्रदूषणची इतकी मोठी बेकार परिस्थिती आहे. तुम्ही पाहू शकता, माझ्या मागेच इतकी मोठी कंपनी आहे, त्याचा डस्ट आता सुद्धा निघत आहे, त्याचा आवाज आता सुद्धा येत आहे. तर याचा सुधारणा कोण करणार? आपल्या गावामध्ये येणाऱ्या एका दिवसामध्ये, प्रत्येक दुसऱ्या दिवसामध्ये कोणी ना कोणी अटॅकनी मरत आहे. याचं कारण काय आहे? हे कंपनी आहे, या डस्ट आहे. तर याच्या सुधारणा कोणतेच पॉलिटिकल पार्टी आतापर्यंत करत नाही आहे. इथं प्रस्थापित आमदार आहे, इथे प्रस्थापित खासदार आहे, परंतु यांच्याकडून तुम्ही हे अपेक्षा करू शकतच नाही. तुम्ही माझ्या मागं बघू शकता, आणखी इथं पूर्ण कचऱ्याचा म्हणजे घाणाचा साम्राज्य आहे. तर याच्यावर काही सोल्युशन यांनी काढत नाही. त्याच्यामुळे आमच्यासारख्या लोकांना इथं यावं लागतो. आणि येणाऱ्या काळामध्ये जेव्हा अगर समजा आमची शिवसेना उभाटा इथून निवडून आली, तर 100% ह्या प्रदूषणावर, या बेरोजगारीवर, या करप्शनवर, जे पूर्ण उलटेसिधे काम सुरू आहे, याच्यावर आम्ही 100% आपला तोडका लावू, याला आम्ही स्टॉप करू. आणि येणाऱ्या काळामध्ये जे घुगुसला पाहिजे, म्हणजे काय म्हणते, MIDCचं गाव म्हणून आपल्याला ओळखले जात आहे. पण खरं सांगा तुम्ही, इंडस्ट्रियल एरियाच्या नुसार आपल्याकडे सुविधा आहे काय? आपल्याला इथं जॉब मिळत आहे का? बेरोजगारीचा एक हब बनला आपला घुगुस. बाहेरच्या लोकांना इथं जॉब मिळतो. जे संविधानामध्ये नमूद आहे की 70% लोकांना इथं रोजगार मिळाला पाहिजे, ते मिळते का? तर हे सर्व प्रश्नाचा उत्तर काढण्यासाठी याच्या शिवसेना उभाट्याचे उमेदवार इथं आज मैदानामध्ये आहो. आमची जे नगर अध्यक्ष आहे नैना ढोके मॅडम, ती सुद्धा एका शाळेमध्ये व्हाईस प्रिन्सिपल आहे. तर कुठेतरी एज्युकेटेड वर्ग आम्ही इथं उतरलेला आहो. माझी सर्व घुगुसकरिकांना विनंती राहणार, हात जोडून विनंती राहणार की तुम्ही चान्स द्या. हे समजून अश्युरन्स आहे, मी सांगत आहो की जर आम्ही निवडून आलो तर एका महिन्यात हा डस्ट बंद करू. आणि 6 महिन्यात आम्ही जे घोषणापत्रामध्ये जे सुख सुविधा लिहिली आहे, जे आम्ही वादे केले आहे, हे सुद्धा आम्ही 100% पूर्ण करू. तर ज्या प्रकारे आपल्याला अमित भाऊने सांगितलं आहे की त्यांनी जे काही लिस्ट दिली आहे त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये, आणि जे काही प्रॉमिसेस त्यांनी करत आहे की एवढे सारे बदल घडवून आणणार आहे, तर हे सगळे बदल बघायला सुद्धा तुमचा आपल्याला सपोर्ट पाहिजे. तर या सपोर्टसाठी आपण भेटूया 21 तारखेला रिझल्टमध्ये काय दाखवते. धन्यवाद.